हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपण जो एक ओकॅब मास्टर कोर्स सुरू केला, या ओकॅब मास्टर या कोर्समधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आपण पाल अँड सुरी या बुकमधले पाहिलेले आहेत. 2 लेक्चर्स आलेत आपल्याकडे वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचे. आता जे एक निखिल गुप्ता यांचं ब्लॅक बुक आहे, म्हणजे फार स्टँडर्ड मानलं जाते किंवा फार ओकॅबसाठी भरपूर लोक त्याचा काय करतात, रेफर करतात त्या बुकला. या ब्लॅक बुकमधील आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहणार आहोत. साधारणतः 7-8 लेक्चर्स या वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती होतील. जवळपास 500-700 म्हणजे 500 ते 600 वर्ड्स आपण या बुकमधून पाहणार आहोत. आता निखिल गुप्ता यांच्या ब्लॅक बुकमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहताना त्याच्यामध्ये दिलेले जे वर्ड्स आहेत ते थोडंसं स्पीडमध्ये पाहूयात, कारण वर्ड्स आपण जास्त पाहणार आहोत, म्हणजे 600च्या आसपास वर्ड्स. प्रत्येक वर्डचा मिनिंग तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितला जाईल. फक्त फापट पसारा नको आपल्याला, राईट. हे बोल, ते बोल, अमुक बोल, तमुक बोल, वर्बोज सारखं पाललाळीकपणा नाही लावायचा. VERBOSE वर्बोज एकदम पाललाळीक वगैरे न लावता सरळ वर्ड, त्याची फ्रेज असणे, फ्रेज काय आहे, ते वर्ड काय आहे, त्याच्या संबंधी एखाद 2 शब्द, फक्त आणि फक्त ओकॅबचा पार्ट काय असेल आपल्या ज्ञानाच्या हिशोबाने, राईट. चला, पुणे इंग्लिश क्लबला आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा. आणि मी शरद खेडकर. मी कोणत्या एक्झाम्स पास केल्यात किंवा कोणते इंटरव्ह्यूज दिलेत आणि माझी थोडक्यात एलिजिबिलिटी काय आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. एनसीसी कॅडेट आहे, 6 वेळा सीडीएस उत्तीर्ण केली आहे, 4 SSB इंटरव्ह्यूज दिलेत, एफकॅट उत्तीर्ण केली आहे, 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे, नीट JRF आहे, PhD चालू आहे. चला पुढे आपण वर्ड्सला सुरुवात करतोय. मी अगोदरही सांगितल्याप्रमाणे कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त कॉन्टेंटवर आपण बोलूयात. ओके. नंबर 1, अ सोल्युशन फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसीजेस. कोणत्याही प्रकारची समस्या असेल, प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्या प्रकारचा आजार असेल, त्याच्यावरती एखादं काय असेल सोल्युशन जर असेल एकदम चांगल्या प्रकारचं, त्याला पॅनाशिया असा शब्द आहे. PANACEA, पॅनाशिया. पॅनाशिया म्हणजे काय? रामबाण उपाय. रामबाण उपाय, कोणत्याही अडचणीवरती असणारा उपाय, राईट. जो एक सोल्युशन म्हणून फिट बसतो त्याला पॅनाशिया असं म्हणता येईल. नेक्स्ट, बिलॉंगिंग टू द सेम टाइम. एकाच टाइमला बिलॉंग करतायत. जसं की ए ही व्यक्ती आहे आणि दुसरी व्यक्ती आहे बी. हे दोन्ही पण एकाच टाइम मध्ये हयात होते किंवा हयात आहेत, तर त्यासाठी जो शब्द असतो त्याला मराठीमध्ये आपण समकालीन म्हणतो. समकालीन, एकाच काळातील, राईट. मी बऱ्याचदा कॉन्टेम्पररी हा शब्द सांगताना महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक या 2 महान व्यक्तींचं सांगतो बघा. ते एका टाइम मध्ये एकमेकांचे एका टाइम मध्ये ते हयात होते, म्हणजे त्या एकाच काळामध्ये ते हयात होते. त्याला समकालीन असा शब्द वापरतो आपण. इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे कॉन्टेम्पररी. CONTEMPORARY, कॉन्टेम्पररी, राईट. एक झाला बिलॉंगिंग टू द सेम टाइम. ऑर आणखी एक वेगळ्या प्रकारची फ्रेज काय असू शकते, सेम गोष्ट सांगितली फक्त वेगळ्या शब्दात. अ पर्सन लिव्हिंग इन द सेम एज विथ अनदर. अ पर्सन लिव्हिंग इन द सेम एज विथ अनदर. एक व्यक्ती दुसरी व्यक्ती ज्या वेळेस हयात होती त्याच वेळात जर जिवंत असेल तर त्याला आपण समकालीन, एकमेकांचे समकालीन म्हणतो, कॉन्टेम्पररी. नेक्स्ट वर्ड, समथिंग नो लॉंगर इन यूज. अशी एखादी गोष्ट जी काय झाली आहे, आउटडेट झाली आहे. OUT, आउटडेटेड. DETED, आउटडेटेड, राईट. जे आउटडेट झाले, जे आता काय आहे, अप्रचलित आहे. अप्रचलित जे आहे त्याला काय म्हणतो आपण, ऑब्सुलीट. कंबाईन मुख्य परीक्षा 2020 ला हा शब्द विचारला गेलेला आहे, ऑब्सुलीट. OBSOLETE, ऑब्सुलीट, राईट. ऑब्सुलीट. ऑब्सुलेट म्हणजेच काय, समथिंग विच इज नो लॉंगर इन यूज, जे आता वापरात नाही, जे आउटडेट झालंय, त्याचा जो शब्द आहे तो आहे ऑब्सुलेट, अप्रचलित अशी बाब. An inscription on a tombstone in the memory of the person who has died. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, आपण त्याला शिलालेख म्हणतो थोडक्यात. नॉट शिलालेख, इन्स्क्रिप्शन जे असं कोरीव काम केलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे. कशावरती, टुम्बस्टोन म्हणजे समाधीवरती. समाधीवरती जर एखाद्या समाधीवरती अशा प्रकारे जर समाधी आहे, त्या समाधीवरती असं काहीतरी लिहिलेलं असतं, कोरीव काम केलेलं असतं, किंवा दगडावरती वगैरे समाधी होती. दगडावर कसं म्हणायचं ना आपण, समाधीवरती. समाधीसाठी जे एक शिल्प वगैरे मांडलेलं असेल त्याच्यावरती जे लिहिलेलं असतं ना त्याला म्हणतात एपिटाफ. EPITAPH, एपिटाफ.
EPITAPH, एपिटाफ. येते लक्षात? इन द मेमरी ऑफ अ पर्सन हु हॅज डाईड, जी व्यक्ती मृत पावली आहे त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ, इन द मेमरी ऑफ, एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ. ही फ्रेज लक्षात घ्या. इन द मेमरी ऑफ म्हणजे काय? स्मरणार्थ. त्याला जो शब्द आहे तो शब्द आहे एपिटाफ. ओके. नेक्स्ट, समथिंग दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड. मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर जर बीचा वापर झालेला असेल तर पुढे V3 घ्यावा लागतो. V3 घेतलेला आहे. अशी एखादी गोष्ट विच कॅन नॉट बी अवॉइडेड. अवॉइड करणं म्हणजे काय? टाळणे. आता विच कॅन नॉट बी अवॉइडेड म्हणजे काय? जे टाळता येणार नाही असं, जे टाळताच येणार नाही, टाळणं शक्य नाही, त्याला काय म्हणायचं? इनइव्हिटेबल. राईट. एव्हिटेबल असतं EVITABLE किंवा मग एव्हिटेबल असा शब्द न घेता आपण त्याला इनएव्हिटेबल असंच पाहूयात. इनएव्हिटेबल म्हणजे जे टाळताच येणार नाही, टाळता येणं शक्य नाही, त्याला काय म्हणू शकतो आपण? इनएव्हिटेबल, जे टाळता येणार नाही. आणखी एक फ्रेज, आपण ही पहिलीवाली फ्रेज पाहिली. अशा प्रकारे जेव्हा दोन याच्यात दिलेलं असेल आणि पुढे जे दिलेलं आहे ही एक वेगळी फ्रेज आहे, वेगळ्या शब्दात डिस्क्राईब केलं आहे दिलेल्या शब्दाला. सर्टन टू हॅपन, जे निश्चितपणे घडणार आहे. म्हणजे काय? सर्टन म्हणजे काय? निश्चित, निश्चितपणे घडणारे, जे आता काही केलं तरी टाळता येणार नाही, त्याला काय म्हणू शकतो आपण? इनएव्हिटेबल. आता एखादी एक परीक्षा असते आपल्या समोर आणि परीक्षेची डेट आहे, आयोगाने डेट फिक्स केली. आयोग एक लहान सहान कारणावरून डेट काय करत असं चेंज नाही करत. मग आपण काय म्हणतो? जर नेक्स्ट वीक मध्ये संडेला एक्झाम आहे तर ते इनएव्हिटेबल आहे, आता ते टाळता येणार नाहीये. किंवा आपण असं म्हणतो की एखादं संकट जर आलं तर आता ते संकटाला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही, आता ते टाळताच येणार नाही. मग काय म्हणू आपण त्याला? इट इज इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल. नेक्स्ट बघा, अ पर्सन हु कॅन एंड्युअर पेन अँड हार्डशिप्स विदाउट शोईंग हिज फिलिंग्स. अशी व्यक्ती, एंड्युअर म्हणजे काय? सहन करणे. पेन म्हणजे काय? दुःख. हे पेन म्हणजे दुःख, PEN नाही बरं का, PAIN. पेन म्हणजे काय? दुःख. आणि PEN, पेन म्हणजे आपल्या हातात जो पेन आहे तो, लेखनी. राईट. मग हे दोघांचे काय झाले? होमोफोन्स झाले. सारखा उच्चार, वेगळं स्पेलिंग, वेगळं मिनिंग, त्याला होमोफोन्स असं म्हणतात. एक फ्रेज काय दिली त्यांनी? अ पर्सन हु कॅन एंड्युअर पेन म्हणजे दुःख किंवा हार्डशिप. हार्डशिप म्हणजे सुद्धा काय? थोडक्यात आपण त्याला असं म्हणूयात की त्रासदायक गोष्ट, त्रासदायक बाब. ओके. हार्डशिप विदाउट शोईंग हिज फिलिंग्स, कोणत्याही प्रकारच्या फिलिंग्स शो न करता किंवा कशाही प्रकारचं दुःख असलं तरी जो सहन करतो त्याला काय म्हणतो आपण? स्टॉईक म्हणतो. याला आणखी एक फ्रेज आहे, म्हणजे फिलिंग्स पण शो करणार नाही किंवा कंप्लेंट सुद्धा करणार नाही. मग याला आणखी एक फ्रेज काय? द वन, अशा प्रकारची व्यक्ती हु इज इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. म्हणजे पेन असेल म्हणजे दुःख असेल किंवा प्लेजर असेल, PLEASURE, प्लेजर. अशी एखादी व्यक्ती जी पेन असेल किंवा प्लेजर असेल, पेन म्हणजे दुःख, प्लेजर म्हणजे आनंद, दुःख किंवा आनंद या गोष्टींना सारख्याच प्रकारे ट्रीट करणारा, म्हणजे अर्थात तो कोण आहे? स्टॉईक आहे. म्हणजे तो हादरून जात नाही, दुःख झालं तरी घाबरवून जात नाही, फार आनंद झाला तरी हुरळून जात नाही आनंदाने, त्याला काय म्हणतो आपण? स्टॉईक म्हणतो. मराठीमध्ये याला शब्द आहे स्थितप्रज्ञ. ओके. चला नेक्स्ट, एबल टू यूज द लेफ्ट हँड अँड द राईट हँड इक्वली वेल. म्हणजे दोन्ही हातांचा इक्वली वापर करणारा. जसं तुम्ही 3 इडियट्स पाहिलाय, या 3 इडियट्स मध्ये बमन इराणी यांनी ज्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे, एक भूमिका साकारली आहे, ते काय? त्या इन्स्टिट्यूट जी आहे त्या इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर आहेत आणि ते दोन्ही हाताने एकाच वेळी लिहितात बघा. राईट. किंवा दोन्ही हाताने तुम्ही पाहिलं असेल ती एक फ्रेम आहे. तुम्ही ॲम्बिडेक्स्ट्रस वर्ड जर गुगलला टाकला ना किंवा मग 3 इडियट्स मधील बोमन इराणी यांची जी भूमिका आहे ते दोन्ही हातांनी बोर्डवरती एकाच वेळी लिहितात. म्हणजे काय? युजिंग द वन हु कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल एफिशियन्सी. सारख्याच कार्यक्षमतेने दोन्ही हातांचा जर वापर करू शकत असेल तर त्याला ॲम्बिडेक्स्ट्रस असा शब्द आहे. मग यातील ॲम्बी जो आहे ना, AMBI, याचा अर्थ होतो रिलेटेड टू टू. रिलेटेड टू टू, दोन संबंधी, ॲम्बिडेक्स्ट्रस. मग असेच कोणकोणते शब्द आहेत आपल्याकडे?
एक झाला ॲम्बिडेक्स्ट्रस. नेक्स्ट वर्ड आहे AMBI ॲम्बिव्हॅलेंट, VALENT ॲम्बिव्हॅलेंट. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिवर्ट, AMBI VERT ॲम्बिवर्ट. ओके, या दोन शब्दांचं मिनिंग तुम्ही दिलेला नंबर आहे, शब्द चेक करायचे, एक आहे ॲम्बिव्हॅलेंट, एक आहे ॲम्बिवर्ट, आणि त्या शब्दांचं स्पेलिंग व्हॉट्सअप करून कळवायचे की शब्दांचं मिनिंग काय आहे. ओके, जर नाही चेक कळवलं नाही तर ते इंटरॅक्शन राहणार नाही, इंटरॅक्शनसाठी तुम्हाला पाठवायचे. नेक्स्ट, अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. एक्साइज कॉन्स्टेबलला हा क्वेश्चन विचारला गेला होता. म्हणजे अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, ज्या ठिकाणी पक्ष्यांना ठेवलं जातं. अ प्लेस वेअर बर्ड्स म्हणजे पक्षी, केप्ट म्हणजे बर्ड्स आर केप्ट. पॅसिव्ह वॉइस मधील सेंटेन्स आहे KEEP, कीप, KEPT केप्ट. थर्ड फॉर्म KEPT केप्ट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, V1, V2, V3. A place where birds are kept, that is known as aviary. AVIARY aviary, aviary. ओके, aviary म्हणजे ज्या ठिकाणी पक्ष्यांना ठेवलं जातं. One who cannot be corrected. आता एखादी गोष्ट असते जी दुरुस्त नाही केलं जाऊ शकत. कॅनॉट मॉडल ऑक्झिलरी, त्याच्यानंतर बीचा वापर जर मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर झाला तर V3 चा वापर केला जातो. द वन विच कॅन नॉट बी करेक्टेड म्हणजे जे करेक्ट केलं जाऊ शकत नाही, जे दुरुस्त केलं जाऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं. किंवा दुसरी जी फ्रेज आहे ती ही फ्रेज आहे, वन हु इज बियॉन्ड रिफॉर्म. रिफॉर्म म्हणजे काय, सुधारणा. जर सुधारणा होऊ शकत नसतील, जर करेक्शन करणं शक्य नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, इनकॉरिजिबल. म्हणजे काय, दुरुस्ती करणं शक्य नाही. आणि एक शब्द असतो कॉरिजिबल, CORRIGIBLE कॉरिजिबल. कॉरिजिबल म्हणजे काय, ज्यामध्ये दुरुस्ती केली जाऊ शकेल, दुरुस्ती करता येते, त्याला म्हणतात कॉरिजिबल. ज्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही त्याला म्हणतात इनकॉरिजिबल. राईट, अशी कधी गोष्ट घडते बघा. त्यानंतर आपल्याला कळतं की याच्यामध्ये चेंज करता येणं शक्य नाही. याला आता जर गोष्ट बिघडली आहे, आता मला सांगा भाजीमध्ये मीठ जास्त पडलंय, त्याला कॉरिजिबल म्हणता येईल का इनकॉरिजिबल. आणखी पाणी टाकून आपण त्याला भाजीच वाढवू शकतो, दुरुस्त करता येत आहे ना. अशी एखादी गोष्ट असते की ज्याला आता ते दुरुस्त नाही करता येणार, मग त्याला आपण इनकॉरिजिबल म्हणणार. इथं लक्षात, ते भाज्या व्यवस्थित, एखादी भाजी कमी होते, कमी पडते म्हणजे जेवताना कोणतरी आपण किचनमधून पाणी टाकून भाजी वाढवतो, कॉरिजिबल आहे ना, राईट. परंतु त्याला भाजीला तशी चव राहत नाही. सो जे दुरुस्त करता येतं, जे करेक्ट करता येतं, दॅट इज कॉरिजिबल. जर करेक्ट नसेल करता येत त्याला आपण इनकॉरिजिबल असं म्हणतो. अ पर्सन हु ड्रॉज ऑर मेक्स मॅप्स. मॅप्स तयार करणार, मॅप म्हणजे नकाशे किंवा नकाशा, सिंग्युलर घेऊयात, नकाशा तयार करणारा किंवा बघ नकाशा ड्रॉ करणारा, याला काय शब्द आहे आपल्याकडे, कार्टोग्राफर. कार्टोग्राफर, CARTOGRAPHER कार्टोग्राफर. ओके. हँडरायटिंग विच इज डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल टू रीड. असं एखादं हँडरायटिंग जे वाचनासाठी अवघड आहे, वाचणं अवघड आहे किंवा वाचता येत नाही. आपण म्हणतो ना, एखादा आपला बरोबरचा असतो जो असं कुत्र्याचं पाय मांजराला, मांजराचं पाय कुत्र्याला, असं काहीतरी खिचडी केल्यासारखं लिहित असतो, राईट. हे आपलं असं, आणि पुढे दुसरा एखादा शब्द आणि पुन्हा असा लिहितो, काहीच कळत नाही लिहिलंय काय, डॉक्टरांसारखं. सगळ्याच नाही, काही डॉक्टरांसारखं. ओके. सो याला काय म्हणतो आपण, इललेजिबल. चला आता आणखी दोन शब्द माहिती करून घेऊयात. LEGIBLE लेजिबल म्हणजे वाचता येण्याजोगे, वाचता येण्याजोगे. आणि जे वाचता येत नाहीये ते होईल याचं, या लेजिबल या शब्दाचं अँटोनिम काय, IL एवढा फक्त प्रिफिक्स द्यायचा आणि पुढे वरचं लेजिबलचं स्पेलिंग लिहायचंय IL. मग काय होते शब्द, इल्लेजिबल. म्हणजे जे वाचता येत नाही असं त्याला म्हणतो इल्लेजिबल. हे वाला स्पेलिंग ILLEGIBLE इल्लेजिबल. वन हु कॅन नॉट मेक मिस्टेक्स. जो मिस्टेक्स करत नाही, चुका करत नाही, राईट, किंवा अपयशी ठरत नाही. मग त्यासाठी कोणता शब्द आहे, इनफॉलिबल. INFALLIBLE इनफॉलिबल. जो चुका करत नाही, मिस्टेक्स करत नाही, ज्याच्याकडून एरर होत नाहीत, इनफॉलिबल. आपल्या आजूबाजूला एखादा अर्थ म्हणतो, कंबाईनची एखादी परीक्षा देऊन आलं, राज्यसेवेची परीक्षा देऊन आलं की ते चालू असतं, सिली मिस्टेक झालाय रे, सिली मिस्टेक झालं.
चुका घडलेल्या असतात त्याच्याकडून, तो मान्य करत नाही, तो म्हणतो की सिली मिस्टेक झालं. आणि मग असा जो कोणी असतो ना ज्याच्याकडून चुका होत नाहीत त्याला म्हणतो आपण इनफॉलिबल. राईट, ज्याच्याकडून चुका होत नाहीत तो आहे इनफॉलिबल. INFALLIBLE, इनफॉलिबल. वन हू कॅन नॉट मेक मिस्टेक, जो मिस्टेक करत नाही असा. आता बघा 3-4 फ्रेजेस दिल्यात बघा. पहिली फ्रेज किंवा 2च दिल्यात. पहिली फ्रेज इथपर्यंत आहे आणि दुसरी फ्रेज इथून इथपर्यंत आहे. An imagined society where everything is perfect and everyone is happy. अशा प्रकारचा समाज ज्या ठिकाणी सगळेजण काय आहेत, आनंदी आहेत, खुश आहेत. आता बघा सगळेजण खुश आहेत, आनंदी आहेत आणि सगळं काही परफेक्ट आहे, एकदम चांगल्या ऑर्डरमध्ये आहे, त्याला काय म्हणतात. अशी खरं तर मला सांगा अशी परिस्थिती असते का, एव्हरीथिंग इज परफेक्ट अँड एव्हरीवन इज हॅपी? असं नसतं. म्हणून हे काय झालं, आदर्शवाद झाला. आदर्शवाद. राईट, हे असं कल्पनेतच होऊ शकतं ना, म्हणून याला कल्पना विलास म्हणून थोडक्यात. युटोपिया, मला इंग्लिशमध्ये जो शब्द आहे त्याला युटोपिया आहे. म्हणजे आदर्श विचारसरणी अशी असते, फक्त त्यांना ते आयडियल असतं ना, असं होईल असं होईल, हे परफेक्ट असेल, सगळं ते असेल, रस्त्यांवरून जाताना कोणी कचरा करणार नाही, कोणी थुंकणार नाही, अजिबात कुठं पोस्टर्स नसतील, बॅनर नसतील, राजकारणी पण अजिबात एका रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीत. युटोपिया. ते रिअलमध्ये असं होत नाही. याला म्हणतो आपण आदर्श गोष्टी, फक्त विचारांमध्येच असणं, युटोपिया शब्द आहे त्याला. पुढची फ्रेज बघा, अ प्लेस ऑफ आयडियल परफेक्शन एस्पेशली इन लॉज, गव्हर्नमेंट अँड सोशल कंडिशन्स. कायद्यांच्या बाबतीत, सरकारच्या बाबतीत किंवा मग सोशल कंडिशन असेल, सामाजिक परिस्थिती असेल, या बाबतीत सगळं काही परफेक्ट आहे असं जर म्हटलं त्याला युटोपिया असा शब्द आहे. कारण समाजामध्ये एव्हरीथिंग परफेक्ट कधीच नसतं. ओके, युटोपिया, आदर्शवाद किंवा आदर्श गोष्टी. नेक्स्ट, वन हू नोज एव्हरीथिंग, ज्याला सगळं माहित आहे. एव्हरीथिंग यासाठी आपल्याकडे इंग्लिशमध्ये शब्द आहे ऑल, आणि ऑल साठी मी इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द सांगितला होता, ओमनी, हा शब्द सांगितला होता. बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेस आपल्याला एव्हरीथिंग असं वापरायचं किंवा ऑल असं वापरायचं त्यावेळेस शब्दाला प्रिफिक्स मध्ये एखादा वर्ड दिलेला आहे, त्या वर्डच्या सुरुवातीला प्रिफिक्स म्हणून ओमनी हा शब्द येतो. मग ज्याला सगळं काही माहिती आहे, आपल्या लायब्ररीमधले काही दादा असतात, काही सिनियर लोक असतात, ते अशा प्रकारचे असतात, त्यांना सगळं माहिती असतं. कोणत्या विषयासाठी कोणते सोर्सेस वापरायचे, कोणते वापरायचे नाही, कोणत्या पब्लिकेशनचे वापरायचे, कोणत्या ऑथरचे वापरायचे. राईट, कोणत्या क्लासेसची टेस्ट सिरीज लावायची, कोणत्याची लावायची नाही, कोणत्यामध्ये जास्त टायपिंग एरर असतो, हे सगळं ज्याला माहिती असतं. लायब्ररीत कोणाचं काय चाललंय, कोण कोणाच्या सीटवर बसले, कोण सीटसाठी भांडणं करते, कोणी सीट खराब केलं, जेवण करून टेबल, हे ज्याला माहिती असतं ना तो ओमनिशंट, म्हणजे त्याला सगळं माहिती असतं. राईट, ओमनिशंट. ओमनी हा काय आलाय, प्रिफिक्स आलाय, याला म्हणतात ओमनिशंट. आता ओमनी ज्या वेळेस येईल ना, OMNI, ओमनी, अशा प्रकारचा जो एक प्रिफिक्स येईल ना, त्या ठिकाणी त्याचा अर्थ असतो ऑल किंवा सर्व, ऑल, सर्व किंवा एव्हरीथिंग अशा अर्थाने आला असतो. फ्रेजेस लक्षात ठेवा बरं का, हे फ्रेज वाचता आली ही वाचायची, समजून घ्यायची, त्यावरून शब्दाचं मिनिंग लक्षात घ्यायचं आणि शब्द समजून घ्यायचा. समवन हू मेक्स चॅरिटेबल डोनेशन्स इंटेंडेड टू इन्क्रीज ह्युमन वेलबिंग. अशी एखादी व्यक्ती असते जो दान धर्म करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो. वन हू मेक्स चॅरिटेबल म्हणजे काय करणे, दान वगैरे करणे. चॅरिटेबल डोनेशन्स, डोनेशन्स देणे, दान या अर्थाने. चॅरिटेबल डोनेशन्स टू इन्क्रीज ह्युमन वेलबिंग. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, ह्युमन वेलबिंग म्हणजे मानवांचं कल्याण, मानवाचे कल्याण. मानवाच्या कल्याणासाठी जो पैसे वगैरे संपत्ती डोनेट करतो त्याला आपण एक शब्द आहे अल्ट्रुइस्ट, इतरांना मदत करण्याची, इतरांना मदत करणारा, अल्ट्रुइस्ट, ALTRUIST, अल्ट्रुइस्ट असं म्हणतो. आणि मग त्यासाठी आपल्याकडे जो आणखी एक तशी जी प्रवृत्ती असते ना, इतरांना मदत करण्याची वृत्ती, त्याला आपण म्हणतो ALTRUIST, अल्ट्रुइझम, ALTRUISM, अल्ट्रुइझम म्हणजे इतरांना मदत करण्याची वृत्ती. रोहन तांदळे टाईप. राईट, तुम्ही म्हणाल रोहन तांदळे कोण? अल्ट्रुइस्ट म्हणजे इतरांना मदत करणारा, अल्ट्रुइझम म्हणजे इतरांना मदत करण्याची वृत्ती. ओके, 2 शब्द लक्षात आले. नेक्स्ट, याच्यामध्ये 3 फ्रेजेस दिल्यात बघा. एक फ्रेज इथपर्यंत आहे, जवळपास मिनिंग सेम असतो, फक्त वेगळ्या शब्दांमध्ये मांडलेली असतं.
ब्लॅक बुकमध्ये ते फार चांगल्या प्रकारे दिलेलं आहे, म्हणून मग आपण थोडं स्टँडर्ड बुक्सचा वापर करून तयार केलेलं आहे. त्याला नंबर 1 ची फ्रेज बघा. हे मी थोडंसं हे पुसतोय आणि आपण फक्त पहिली फ्रेज घेऊयात. वन हू प्लेज फॉर प्लेजर रादर दॅन ॲज अ प्रोफेशन. प्लेजर म्हणजे आनंद आणि प्रोफेशन म्हणजे काय, व्यवसाय. अशी एखादी व्यक्ती जर ती एखादा गेम खेळत असेल किंवा एखादं कृत्य करत असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, ती फक्त कशासाठी करते, फॉर द सेक ऑफ प्लेजर म्हणजे आनंदासाठी, प्रोफेशन म्हणून नाही खेळत. आता माझ्यासारखा एखाद्या माझ्यासारखी व्यक्ती आहे, मी मॅरेथॉन्स पळतो, रनिंग करतो, तर मी रनिंग का करतो, तर मला मॅरेथॉन पळायला आवडतं, राईट. हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर असेल, ती पळायला आवडतं. 12.5 किलोमीटर असेल, 15 किलोमीटर असेल, ती पळायला आवडतं म्हणून मी करतो. म्हणजे आय डू इट ॲज अ अमेट्युअर. AMATEUR स्पेलिंग लक्षात घ्या. AMATEUR अमेट्युअर किंवा अमेच्युअर. काही लोक अमेच्युअर असा शब्द करते. मॅच्युअर इमॅच्युअर वेगळं, हे अमेच्युअर आहे किंवा अमेट्युअर असंच वाचा, अमेट्युअर. ओके. अमेट्युअर म्हणजे आनंदासाठी खेळणं किंवा एखादी गोष्ट करणं, प्रोफेशन म्हणून नाही. ओके. नेक्स्ट बघा, अ पर्सन. आता ज्या ठिकाणी मी फक्त आनंदासाठी जर रनिंगला जातोय किंवा मॅरेथॉन पळतोय तर त्याला मी अमेट्युअर म्हणतो. आणि एखादा रनर असतो जो काय करतो, त्यातून मिळणारं जे बक्षीस आहे किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी तो खेळतो, तर तो प्रोफेशन म्हणून खेळत असतो. अ पर्सन हू इज निदर वेल एक्सपिरियन्स्ड नॉर प्रोफेशनल. बघा, एखादी व्यक्ती फार एक्सपिरियन्स नाहीये किंवा प्रोफेशनल पण नाही. प्रोफेशनल नाहीये म्हणजे काय, ते फक्त खेळायचं म्हणून फॉर द सेक ऑफ प्लेजर, आनंदासाठी खेळतायत. अगेन तोच वर्ड सांगायचा त्यांना. नॉन प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशन नाही. अ नॉन प्रोफेशनल हु इज इनेप्ट ॲट अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी. एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये इनेप्ट म्हणजे काय, निष्णात असणे, निष्णात असणे किंवा प्रवीण असणे. एखाद्या गोष्टीमध्ये प्रवीण असणे म्हणजे काय, आपण काय म्हणतो, प्रवीण असणे. एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य असणे म्हणजे काय, आपण त्याला एक्सपर्ट असणे, इनेप्ट. मग आता एक शब्द आपल्याला लगेच भेटला, ENEPT, इनेप्ट. इनेप्टच्या नंतर ॲट हे प्रिपोजिशन दिलंय बघा, इनेप्ट ॲट. कळतंय का, शब्द आलाय त्याच्यानंतर कोणतं प्रिपोजिशन येतं ते सुद्धा लगेच लक्षात घ्या, इनेप्ट ॲट. मग असा एखादा नॉन प्रोफेशनल जो प्रोफेशन म्हणून खेळत नाही आणि त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तो स्किल्ड पण नाही आहे, एक्सपर्ट पण नाही, म्हणजे काय, तो फक्त खेळायचं म्हणून आनंद म्हणून खेळतो. ओके. अमेट्युअर, त्याला अमेट्युअर असा शब्द आहे, AMATEUR. अ पर्सन एम्प्लॉयड टू ड्राईव्ह अ प्रायव्हेट ऑर हायर्ड कार. माझ्याकडे जर एक कार आहे, गाडी आहे, तर ती ड्राईव्ह करण्यासाठी मी जर एखादा व्यक्ती ठेवलेला असेल ते ड्राईव्ह करायला, माझी ती प्रायव्हेट कार असेल किंवा कार मी हायर केलेली असेल, तर त्या व्यक्तीला काय म्हणतात, तर त्याला व्यक्तीला शॉफर असं म्हणतात. CHAUFFEUR स्पेलिंग बघा, CHAUFFEUR शॉफर. कार ड्राईव्ह करणारा ड्रायव्हर, DRIVER ड्रायव्हर. नेक्स्ट वर्ड, an arrangement of events or dates in the order of their occurrence. आता बघा, 1920 ला एक गोष्ट घडली, नंतर जसं की चला 1922 ला नॉन कोऑपरेशन मुवमेंट आपण गांधीजींनी कंडक्ट केली होती किंवा मग आयोजित केली होती. त्यानंतर 1930 ला सविनय कायदेभंग, 1942 ला भारत छोडो, राईट. आता 3 घटना ज्या आहेत ते जशा घडल्या तशा मी लिहिल्यात. अगोदर ही घडली, त्यानंतर ही, नंतर ही, राईट. 1922, 1930, 1942. An arrangement of events or dates in the order of their occurrence. Occurrence म्हणजे घडणे, जेव्हा केव्हा त्या घडलेल्या आहेत किंवा त्या when they took place, जेव्हा केव्हा घडलेल्या आहेत त्यानुसार त्यांचा क्रम लावणे, त्याला म्हणतात क्रोनोलॉजी. CHRONOLOGY क्रोनोलॉजी. काही 1.5 वर्षापूर्वी क्रोनोलॉजी शब्द फार चर्चेत होता बघा. 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला वाटतं हा शब्द वापरला होता. त्याच्यावरून बरीचशी चर्चा असायची की आप क्रोनोलॉजी समजिये असं काहीतरी चालू असायचं. आपण इकडेच लक्ष देतो ग्रामरकडे, आपण राजकारणात नाही. जरी राजकारणाचा राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी असलो तरी सुद्धा तिकडे डोकं घालत नाही. इंग्लिश ग्रामर, इंग्लिश वोकॅब आपलं महत्वाचं आहे. क्रोनोलॉजी याच्यासाठी मग शब्द आहे आपल्याकडे
कालानुक्रम, राईट. आपल्याकडे असंच नाही पुढील घटना कालानुक्रमाने लावा, म्हणजे काय, त्यांची क्रोनॉलॉजी लावायची आपल्याला वेळेनुसार, जसं त्या घटना घडल्या त्यानुसार त्यांचा क्रम. दॅट इज नोन ॲज क्रोनॉलॉजी. CHRONOLOGY, क्रोनॉलॉजी. An extreme fear of being in a small confined place. असं एखादं छोटं आहे ज्याला एक जेलमध्ये असं बघा, एक अंडा सेल असतं, एक छोटंसं बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्येच राहायचं असतं. तिथून तुम्हाला बाहेरचं काही दिसणार नाही वगैरे काही नाही, अंधार कोठडी टाईप अंडा सेल. अशा एखाद्या त्या अंडा सेलमध्ये किंवा छोट्या प्लेसमध्ये बंदिस्त केलं जाईल की काय, मग त्याची भीती वाटणार. त्यासाठी जो शब्द आहे दॅट इज क्लास्ट्रोफोबिया. CLAUSTROPHOBIA, क्लास्ट्रोफोबिया. यातील फोबिया या शब्दाचं मिनिंग आहे भीती. PHOBIA, फोबिया म्हणजे भीती. क्लास्ट्रोफोबिया म्हणजे एखाद्या शॉर्ट प्लेसमध्ये बंदिस्त केले जाण्याची भीती, क्लास्ट्रोफोबिया. वन हू डिस्ट्रॉयज इमेजेस ऑर अटॅक्स पॉप्युलर बिलीफ्स. आता बघा इथपर्यंत एक फ्रेज आहे आणि सेम मिनिंगची वेगळी एक फ्रेज आहे. पहिली फ्रेज बघा, वन हू डिस्ट्रॉयज इमेजेस ऑर अटॅक्स पॉप्युलर बिलीफ्स. पॉप्युलर म्हणजे काय, जे जास्त लोक ज्याला मानतात असं. बिलीफ्स म्हणजे काय, विश्वास. जास्त लोकांचा ज्या गोष्टींवरती विश्वास आहे त्या गोष्टींना काय करणे, झुगारून देणे. किंवा मग वन हू डिस्ट्रॉयज इमेजेस म्हणजे आपल्याला माहिती आहे जो एखादी मूर्त आहे तर मूर्ती पूजणारा एक असतो, त्याला आपण मूर्तीपूजक म्हणतो. आणि जो एखादा मूर्ती पूजत नाही, कोणत्या मूर्तीचं दर्शन घेत नाही वगैरे, त्याला मूर्तीभंजक म्हणतात. मग तो जो भंजक आहे ना, डिस्ट्रॉयज इमेजेस वगैरे डिस्ट्रॉय करणारा किंवा त्याला न मानणारा. आणि पॉप्युलर ज्या काही बिलीफ्स आहेत, काही श्रद्धा आहेत, त्या श्रद्धांना न मानणारा, त्याला म्हणतो आपण आयकॉनक्लास्ट. ICONO, आयकॉनोक्लास्ट. येस, ICONOCLAST, आयकॉनोक्लास्ट. आयकॉनोक्लास्ट म्हणजे काय, मूर्तीभंजक, जो मूर्ती पूजा करत नाही असा. अ पर्सन हू क्रिटिसाइजेस ट्रॅडिशनल बिलीफ्स अँड कस्टम्स. परंपरेने चालत आलेल्या श्रद्धा आणि जे काही प्रथा परंपरा आहेत यांच्यावर टीका करणारा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात आयकॉनोक्लास्ट. ओके, आयकॉनोक्लास्ट. नेक्स्ट, समथिंग दॅट कॅन नॉट बी हर्ड. मॉडल ऑक्झिलरी, त्यानंतर बीचा वापर, नंतर V3चा वापर होतो. समथिंग दॅट कॅन नॉट बी हर्ड, जे ऐकायला येत नाही, जो आवाज ऐकायला येत नाही, त्याला काय म्हणतो आपण, इनऑडिबल. एक शब्द आहे AUDIBLE, ऑडिबल. ऑडिबल म्हणजे ऐकायला येऊ शकणारा, राईट, त्याला ऑडिबल म्हणतात. मग त्याचा अँटोनिम काय होऊ शकेल, इन फक्त सुरुवातीला घ्यायचं, इन AUDIBLE, इनऑडिबल, जे ऐकायला येत नाही अशा प्रकारे, इनऑडिबल. ओके, समथिंग दॅट कॅन नॉट बी हर्ड. V3 म्हणजे जे ऐकायला येणार नाही असं, त्याला म्हणतो आपण इनऑडिबल. एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये जर स्पीकर येऊन थांबतो स्टेजवरती, माईक असं हातात देणार, एम आय ऑडिबल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का असं विचारतो. म्हणजे काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का, एम आय ऑडिबल, माझा आवाज येतोय का. मग समोरून कोणीतरी म्हणतं की नो सर, यू आर नॉट ऑडिबल, म्हणजेच यू आर इनऑडिबल, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता बघा, दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये फ्रेज मांडली आहे. अ पर्सन हू हेल्प्स अनदर टू कमिट अ क्राईम और टू डू समथिंग मोरली रॉंग. मी युट्यूबला एक व्हिडिओ जो दिलेला आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा, एक व्यक्ती क्राईम करतीये, ही व्यक्ती काय करते, एखादा क्राईम करतीये, गुन्हा करतीये, आणि ती पळून जात असताना किंवा मग त्या गुन्ह्यामध्ये बी ही व्यक्ती ए या व्यक्तीला काय करते, सहकार्य करते, कोऑपरेट करते. मग ए ही व्यक्ती कोण झाली, त्या गुन्ह्यामध्ये जो अक्युज्ड आहे, ACCUSED, अक्यूज, ज्याच्यावरती आरोप आहे ती, आणि त्याला सहकार्य करणारी ही जी बी व्यक्ती आहे त्याला मग आपण म्हणतो ही झाली आरोपी, अक्युज्ड. या आरोपीला कोऑपरेट करणारी व्यक्ती काय झाली, सह आरोपी, राईट, सह आरोपी. मग या सह आरोपीला जो शब्द आहे आपल्याकडे तो शब्द आहे अकम्प्लाइज. वन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम, गुन्हा करताना
समोरच्या व्यक्तीला मदत करणारा जो व्यक्ती असतो, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला मदत करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला म्हणतो आपण अकम्प्लाइज. ACCOMPLICE अकम्प्लाइज. स्पेलिंग बघा, ACCOMPLICE अकम्प्लाइज. अ पार्टनर इन क्राईम, गुन्ह्यामधील सहकारी, त्याला सुद्धा अकम्प्लाइज असं म्हणायचं आपण. ओके. नेक्स्ट बघूयात. अ सिच्युएशन इन अ कंट्री, an organization etc. in which there is no government order or control. म्हणजे बघा, एखाद्या राष्ट्रामध्ये, एखाद्या देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जिथं ऑर्डर नाहीये, ORD, ऑर्डर म्हणजे सुव्यवस्था, सुव्यवस्था नाहीये, कायदा नाहीये, सुव्यवस्था नाहीये, कायदा नाहीये, म्हणजे काय? जिथं गव्हर्नमेंट नाहीये, वेअर देर इज नो गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटच नाहीये, सरकार कसं चालायचं, सरकारच नाही हो, ऑर्डर नाहीये, कोणाचं नियंत्रण नाहीये, कोणाचं नियंत्रण नाहीये, कायदा नाहीये, सुव्यवस्था नाहीये, सगळं काही काय आहे? अनागोंदी, अनागोंदी. मग या अनागोंदीला शब्द आहे आपल्याकडे अनार्की. When there is absence of government, that is known as anarchy. ANARCHY, anarchy. When there is absence of law and order, म्हणजे कायदा व सुव्यवस्था नाहीये, that is also known as anarchy. When there is absence of any control, कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाहीये कोणावरती, त्याला अनार्की म्हणायचं, अनागोंदी म्हणायचं, राईट. त्याला आणखी एक शब्द आहे बघा, अनार्की सारखा शब्द आहे केओस, CHA किंवा CHOES. काय केओस स्पेलिंग तुम्ही चेक करून घ्या, CHAOES असं काहीतरी स्पेलिंग आहे, केओस म्हणतो आपण त्याला, केओसचं स्पेलिंग चेक करून घ्या. अनार्की म्हणजेच अनागोंदी, अस्ताव्यस्तता, राईट. गव्हर्नमेंट नाहीये, लॉ अँड ऑर्डर नाहीये. वन हू डझंट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, देवाच्या अस्तित्वाला न मानणारा, त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे अथिस्ट, म्हणजेच नास्तिक, नास्तिक. मग आपल्याकडे आणखी दोन शब्द आहेत, जो वन हू डझंट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, नास्तिक. डझंट बिलीव्ह, जो देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणतो आपण अथिस्ट, ATHEIST, अथिस्ट. आणि जो देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो त्याला म्हणतात थिस्ट, THEIST, थिस्ट. म्हणजे तो कोण झाला? आस्तिक, राईट. आस्तिक दराडे. थिस्ट जो आस्तिक आहे, जो देवाच्या एक्झिस्टन्सवर विश्वास ठेवतो. अशी एखादी व्यक्ती, जी व्यक्ती देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणायचं अथिस्ट. म्हणजे थिस्ट आणि अथिस्ट हे एकमेकांचे काय झाले? अँटोनिम्स झाले, राईट. मग असं आणखी एक वर्ड आहे, हा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा, हा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा. तिसऱ्या प्रकारचा एक व्यक्ती असतो, तो म्हणतो आय एम नॉट शुअर इफ देर इज गॉड, मी शुअर नाही की देव आहे किंवा नाही. हा म्हणतो देव आहे, हा म्हणतो देव नाही, तिसरा म्हणतो मला विचारू नका, मला माहित नाही देव आहे की नाही. त्याला म्हणतात ॲग्नॉस्टिक, AGNOSTIC, ॲग्नॉस्टिक. आले का लक्षात? आस्तिक, नास्तिक आणि हा ॲग्नॉस्टिक. थिस्ट, अथिस्ट, ॲग्नॉस्टिक, तीन शब्द सांगितले बघा लगेच. नेक्स्ट वर्ड, अ पर्सन हू इट्स ह्युमन फ्लेश, मानवी मांस खाणारा जो व्यक्ती असतो त्याला कॅनिबल शब्द आहे, CANNIBAL, कॅनिबल, CANNIBAL, कॅनिबल, ह्युमन फ्लेश खाणारा. ओके. अ ग्रुप ऑफ स्टार्स दॅट फॉर्म्स अ शेप इन द स्काय अँड हॅज अ नेम. असं काहीतरी ग्रुप ऑफ स्टार असतं, म्हणजे एक ताऱ्यांचा समूह, ते काहीतरी असा एक शेप तयार करतील, राईट. यालाच आपण काय म्हणतो? ग्रुप ऑफ स्टार्स, कॉन्स्टेलेशन. म्हणजे ताऱ्यांचा जो समूह असतो त्यासाठी आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे कॉन्स्टेलेशन, CONSTELLATION, कॉन्स्टेलेशन, कॉन्स्टेलेशन. ओके. ताऱ्यांचा समूह, त्याला आपण काहीतरी असं एक नाव देत असतो ताऱ्यांच्या समूहाला, त्याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टेलेशन असं म्हणतात, ताऱ्यांच्या समूहाला. अ पर्सन हू लिव्स हिज कंट्री
टू लिव्ह इन अनदर. आता बघा इथं थोडंसं इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्याच्या या देशामध्ये राहते. समजा या कंट्रीला नाव आपला एखादा पकडा की इंडिया आहे. इंडिया सोडून जर ती बाहेरच्या देशामध्ये जात असेल, सोडून जातीये, तर त्याला शब्द आहे एमिग्रंट. EMIGRANT एमिग्रंट. मग कसं लक्षात ठेवायचं? EX एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे बाहेर एक्सपोर्ट होते, म्हणजे तो या ठिकाणाहून तिकडे चाललाय, त्याला म्हणतो आपण एमिग्रंट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एक्सपोर्ट होते. आता दुसरा एक देश आहे समजा अमेरिका. या अमेरिका देशातून एखादी व्यक्ती जर इंडियामध्ये येत असेल, इंडियामध्ये, तर आपण त्याला काय म्हणतोय? ती येतीये ना, इनकमिंग होते. अगोदर काय होतं? एक्सपोर्ट होतं, आता इम्पोर्ट. IM. म्हणून जो एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा जो शब्द आहे तो ई पासून स्टार्ट होतो. एक्सपोर्ट टाईप, या ठिकाणून तिकडे जाणे. आणि आता दुसऱ्या देशातून येणे, इम्पोर्ट, म्हणून त्यासाठी जो शब्द आहे तो आहे IMIMMEGRANT एमिग्रंट. दोन शब्द कळाले का? एक आहे EMIGRANT एमिग्रंट, हवाला एमिग्रंट, आणि दुसरा आहे येण्यावाला. दुसऱ्या ठिकाणून या ठिकाणी, दुसऱ्या देशातून या देशात येणे जर असेल तर आपण त्याला म्हणतो इम्पोर्टवाला, म्हणजे आय पासून सुरुवात. आणि जसं की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणेवाला असेल म्हणजे एक्सपोर्ट होते, तर ई पासून सुरुवात. येते का लक्षात? ई पासून सुरुवात आणि आय पासून सुरुवात. EMIGRANT. याला आपण एक्सपोर्ट असं म्हणूयात, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे, अशा प्रकारे जाणे. आणि दुसरा आहे IMMIGRANT एमिग्रंट. एमिग्रंट म्हणजे आय पासून आहे, म्हणजे इनकमिंग आहे, इम्पोर्ट आहे, म्हणजे तो येणेवाला. ओके. आणि आणखी एक शब्द आहे फक्त मायग्रेशन. MIGRATION. मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त हालचाल, स्थलांतर, त्याला मायग्रेशन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट वर्ड, एन ॲनिमल दॅट लिव्स इन ग्रुप्स. अशा प्रकारे ग्रुपमध्ये राहणारे किंवा जे सोशल आहेत, इतरांबरोबर मिक्स होऊन राहणारे. एन ॲनिमल दॅट लिव्स इन ग्रुप्स टेंडिंग टू असोसिएट विथ अदर्स ऑफ वन्स काइंड. जर एक टायगर आहे तर तो इतर टायगर्स बरोबर राहतोय. एक लायन आहे तर तो इतर लायन्स बरोबर राहतोय. एक माणूस आहे, ह्युमन बिंग आहे, इतर ह्युमन बिंग्स बरोबर असोसिएट होऊन, मिक्स होऊन राहणे. त्याला जो शब्द आहे तो शब्द आहे ग्रेगरियस. GREGARIOUS. ग्रेगरियस. ओके. सोशल असणं, SOCIAL, सोशल असणं. ग्रेगरियस असा शब्द आहे त्यासाठी. ग्रेगरियस, इतरांबरोबर मिक्स होऊन राहण्याची सवय. ग्रेगरियस. वन हु इज इझिली डिसीव्ड. ज्याला एकदम फार चांगल्या प्रकारे किंवा सोप्या पद्धतीने फसवता येतं. फसवता येणारा, किंवा जो इतरांचं फार इझिली ऐकतो. राईट. फसवता येणारा, त्याला गलिबल शब्द आहे. आणखी एक शब्द आहे त्याला सिनोनिम, क्रेड्युलस. CREDULOUS. क्रेड्युलस. गलिबल, GULLIBLE. गलिबल किंवा क्रेड्युलस. CREDULOUS. क्रेड्युलस म्हणजे काय? ज्याला फार इझिली फसवता येतं, किंवा जो फार इझिली इतरांचं ऐकतो. म्हणजे दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलं का आपण प्लॅन बनवूयात, तर हो म्हणणार, ओके ठीक आहे बनवूयात. आपण प्लॅन कॅन्सल करतोय कुठे फिरायला जाण्याचा, ओके प्लॅन कॅन्सल, काही अडचण नाही, ठीक आहे आपण जाऊयात फिरायला, ओके जाऊयात फिरायला. त्याला तो फार इझिली कन्व्हिन्स होतो, त्याला म्हणतात गलिबल किंवा क्रेड्युलस. ज्याला फार इझिली कन्व्हिन्स केलं जाऊ शकतं. नेक्स्ट वर्ड बघा, समवन वर्किंग और ऍक्टिंग मेअरली फॉर मनी और अदर रिवॉर्ड्स. आता बघा, अशी एखादी व्यक्ती किंवा असं एखादं कोणीतरी जे फक्त काय करते, पैशांसाठी काम करते किंवा फक्त बक्षिसांसाठी काम करते. मग ही जी फ्रेज आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे मर्सिनरी शब्द आहे. मर्सिनरी शब्द आणि त्याचे वेगवेगळ्या फ्रेजेस सांगतो, नंतर मर्सिनरीचा वेगळा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगतो.
एक आहे जो फक्त पैशांसाठी किंवा पैशांच्या स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यासाठी काम करतो, बक्षिसांसाठी काम करतो किंवा एखादं कृती करतो. अ सोल्जर हु फाइट्स फॉर द सेक ऑफ मनी, किंवा असं एखादं सैन्य किंवा सैनिक जो पैशांसाठी लढतो. राईट. दोन्ही फ्रेजेसचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. मर्सिनरीचा आणखी शब्द स्पष्ट करतो. भाडोत्री सैन्य म्हणतो आपण त्याला, भाडोत्री सैन्य. म्हणजे जुन्या काळामध्ये काय असायचं, एखादा राजा असायचा, तो राजा काय करायचा, इतर लोकांकडून ज्यांचं पर्सनल किंवा प्रायव्हेट मिलिटरी असायची, 1, 5,000, 10,000, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं, म्हणायचं मला तुमचं सैन्य द्या, त्या मोबदल्यात मी तुम्हाला पैसा पुरवतो. ते पैसे घ्यायचे आणि आपलं सैन्य लढायला पाठवायचे. मग ते जे असायचं ना, पैसे घेऊन लढायला जाणे, त्याला म्हणतो मर्सिनरी. ओके. जुन्या काळामध्ये बरेचसे राजे अशा प्रकारे स्वतःचं सैन्य कमी असेल तर इतरांचं सैन्य पैशांवरती घ्यायचे, संपत्ती देऊन. मर्सिनरी शब्द आहे त्यासाठी आपल्याकडे. वेल नोन फॉर बिंग बॅड, म्हणजे एखादी व्यक्ती चुकीच्या कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. वेल नोन म्हणजे प्रसिद्ध असणे, प्रसिद्ध असणे. वेल नोन फॉर बिंग बॅड. आता त्याला मराठीमध्ये जो शब्द आहे तो आपल्याकडे कुप्रसिद्ध असा शब्द आहे. कुप्रसिद्ध. राईट. वेल नोन फॉर बिंग बॅड. अ पर्सन ऑफ इव्हिल रेप्युटेशन, वाईट प्रसिद्धी म्हणजे खराब कृत्यांसाठी जी प्रसिद्धी आहे त्याच्यासाठी जर प्रसिद्ध असेल कोणी तर त्याला नटोरियस शब्द आहे आपल्याकडे. म्हणजेच कुप्रसिद्ध, वाईट कामांसाठी प्रसिद्ध असणे. सुप्रसिद्ध नाही. प्रसिद्ध म्हणजे फक्त वेल नोन, फेमस असणे, हे प्रसिद्ध. आणि ते चांगल्या कामांसाठी असेल तर आपण काय म्हणतो, सुप्रसिद्ध. वाईट कामांसाठी जर वाईट कृत्यांसाठी म्हणूयात आपण त्याला प्रसिद्ध असेल कोणी तर त्याला कुप्रसिद्ध शब्द आहे. म्हणून मग नटोरियस, NOTORIOUS, नटोरियस म्हणजे वाईट कृत्यांसाठी प्रसिद्ध. राईट. एखादा दहशतवादी असेल, अजमल कसाब समजा, वाईट कृत्यासाठी प्रसिद्ध होता म्हणजे त्याला नटोरियस म्हणता येईल. राईट. ॲनिमल दॅट कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. लँड म्हणजे जमीन, जमिनीवर पण राहणारे आणि पाण्यामध्ये सुद्धा राहणारे. जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहणारे म्हणजे काय, ॲम्फिबियन्स. BIANS, ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहणार. आता फक्त जर आपण त्याला म्हटलं पाण्यामध्ये तर त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे ॲक्वेटिक, AQUATIC, फक्त पाण्यामध्ये. कारण ॲक्वा म्हणजे पाणी, ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, ॲम्फिबियन्स म्हणजे पाणी आणि म्हणजे वॉटर आणि लँड या दोन्हीवरती सुद्धा राहू शकतात. जसं बेडूक आहे, बेडूक पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतं, जमिनीवरती सुद्धा राहू शकतं, त्याला आपण ॲम्फिबियन्स असं म्हणू शकतो. AMPHIBIANS, ॲम्फिबियन्स. जमीन आणि पाणी दोन्हीवरती सुद्धा तग धरू शकणारे, जगू शकणारे. द लाईफ हिस्ट्री ऑफ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या आयुष्याविषयी जर लिहिलेलं असेल तर त्याला आत्मचरित्र म्हणतो आपण. आत्मचरित्र. राईट. त्यालाच इंग्लिशमध्ये शब्द आहे ऑटोबायोग्राफी. आणि जर समजा मी एक व्यक्ती आहे, शरद खेडकर, मी माझ्या आयुष्याविषयी जे काही केलंय सगळं, अर्थात जे काही चांगलं काम केलं असेल, वाईट केलं असेल, माझ्या आयुष्याविषयी जर मी माझं म्हणजे लाईफ हिस्ट्री जर लिहिलं, जसं की माझं नाव आहे शरद आणि मी समजा शरदाचं चांदणं अशा नावाने एक आत्मचरित्र जर लिहिलं, म्हणजे मीच माझ्या आयुष्याविषयी जर लिहिलं त्याला आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो. माझ्या आयुष्य म्हणजे मी नाव दिलंय बरं का सहज माझ्या ऑटोबायोग्राफीला. जर एखाद्या व्यक्तीने माझ्या आयुष्याविषयी जर लिहिलं, दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय माझ्या आयुष्याविषयी, त्याला म्हणतात बायोग्राफी. BIOGRAPHY, बायोग्राफी. याला मराठीमध्ये म्हणतो आपण चरित्र. ओके. बायोग्राफी दुसऱ्यांनी लिहिणं चरित्र, ऑटोबायोग्राफी स्वतःच्या आयुष्याविषयी लिहिणं ऑटोबायोग्राफी. ओके. शरदाचं चांदणं चांगलं वाटतंय ना ऐकायला. नेक्स्ट. An arrangement of flowers that is usually given as a present. आपण काय करतो बऱ्याचदा, कुठला एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल किंवा मग कोणाचा बर्थडे असेल, कोणाचं आणखी नवीन अपॉइंटमेंट असेल,
तर आपण पुष्पांचा फुलांचा म्हणजे पुष्प बघा आता की चांगला शब्द आला, फुलांचा एक गुच्छ घेऊन जातो, तो गुच्छ प्रेझेंट म्हणून देतो ना त्याला बुके असं म्हणतात. BOUQUET. बुकेट असं नाही म्हणायचं, बुकेट नाही, बुकेट नाही, बुके. BOUQUET. टी सायलेंट आहे, राईट. बुके प्रेझेंट म्हणून देतो असतो आपण त्याला, तो पुष्पगुच्छ प्रेझेंट म्हणून देतो त्याला बुके असा शब्द आहे. मग एक कलेक्टिव्ह वर्ड आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. फुलांचा जो गुच्छ असतो ना त्याला अ ग्रुप ऑफ फ्लावर्स दॅट इज नोन ॲज बुके असं म्हणायचं आपण. अ ग्रुप ऑफ फ्लावर्स इज नोन ॲज बुके. नेक्स्ट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ वर्म्स अँड इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे आपण काय म्हणतो, कीटक. कीटक असतील किंवा अशा प्रकारे वर्म्स असतील, कीटक आणि वर्म्स यांचं जे एक सायंटिफिक स्टडी केलं जातं दॅट इज नोन ॲज एंटमोलॉजी. ENTOMOLOGY. ENTOMOLOG. ओ जास्त आहे बघा, O ENTO MOLOGY. एंटमोलॉजी. वर्म्स अँड इन्सेक्ट्स यांचं एक सायंटिफिक स्टडी त्याला म्हणतो आपण एंटमोलॉजी. आता बघा, टू फ्री समबडी फ्रॉम ऑल ब्लेम. ब्लेम म्हणजे काय, आरोप. ओके, एखाद्यावरती आरोप करणं त्याला काय म्हणतो आपण, ACCUSE, अक्यूज. आणि अक्यूज नंतर ऑफ हे प्रेपोजिशन वापरतात. ओके, अक्यूज ऑफ, एखाद्यावरती काहीतरी आरोप करणं. नंतर याचा अँटोनिम काय होतो बघा, एखाद्यावरती आरोप करणं म्हणजे अक्यूज ऑफ, याचा अँटोनिम असतो. आता आरोप करणंच्या अपोजिट काय होईल, आरोपांतून मुक्तता करणे म्हणजे काय, CONVI. एक मिनिट, नॉट कन्विक्ट. कन्विक्ट तर त्याचा सिनोनिम होईल. अक्यूज ऑफ याचा अँटोनिम होईल, वेगळा विरुद्धार्थी शब्द होईल ACQUIT, अक्विट ऑफ. आता अक्विटच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रेपोजिशन येतं, अक्यूजच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रेपोजिशन येतं, राईट. मग हे जे अक्विट ऑफ आहे म्हणजे आरोपांतून मुक्तता करणे किंवा आरोपांतून मुक्त करणे, त्यासाठी एक्झोनरेट शब्द आहे. आणि एक्झोनरेट याच्यानंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन येतं, एक्झोनरेट. EXONERAT, एक्झोनरेट. एक्झोनरेट म्हणजेच काय, टू फ्री समबडी फ्रॉम ऑल ब्लेम, सर्व आरोपांतून एखाद्याची ऑफिशियली मुक्तता करणे, दोषमुक्ती करणे, त्याला एक्झोनरेट शब्द आहे. एक्झोनरेट आणि अक्विट हे सिनोनिम आहेत. आरोपांतून मुक्तता करणे, एखाद्यावरती आरोप करणे म्हणजे अक्यूज ऑफ, हे त्यांचा काय होईल, अँटोनिम होईल. अ स्पीच ऑर अ प्रेझेंटेशन मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन. अगोदर कोणत्याही प्रकारची तयारी न करता समोर जाणे, स्टेजवर उभा राहणे आणि भाषण देणे, अडखळत का असाना, याला त्याला शिव्या घालत का असाना, कसंही भाषण असू द्या, परंतु विदाउट प्रिपरेशन जर असेल तर त्यासाठी शब्द आपल्याकडे एक्सटेम्पोर. EXTEMPORE, एक्सटेम्पोर असं म्हणतो आपण त्याला, एक्सटेम्पोर. विदाउट तयारी, विदाउट प्रिपरेशन आपण काय करतो, एखादा स्पीच देतो, दॅट इज नोन ॲज एक्सटेम्पोर. नेक्स्ट वर्ड इज वन हु इज डिफिकल्ट टू प्लीज. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा मग कुठेही एखाद्या आपल्या जॉबमध्ये कोणी जर सिनियर असेल, त्याला फार परफेक्शन लागतं कामामध्ये, मग आपण कितीही कष्ट घेतले ना तरी ते खुश होत नाही. मग ते खुश न होणारी जी व्यक्ती असते ना, दॅट इज नोन ॲज फास्टिडियस. वन हु इज डिफिकल्ट टू प्लीज. प्लीज म्हणजे काय, एखाद्याला आनंदी करणं, आनंदी करणे, राईट. मग एखाद्याला वन हु इज डिफिकल्ट टू प्लीज, एखाद्याला आनंदी करणे शक्य नसतं, त्याला शब्द आहे आपल्याकडे फास्टिडियस. ही इज फास्टिडियस. त्याला कितीही चांगलं सांगा तो खुशच होत नाही, किती चांगलं काम करून देतो आनंदी होतच नाही, त्याला परफेक्शनच पाहिजे असतं, दुःखी असतो. फास्टिडियस पर्सन, हे लक्षात, फास्टिडियस म्हणतो आपण त्याला. अ पर्सन हु सेल्स अँड अरेंजेस कट फ्लावर्स. फुलांचं अरेंजमेंट करणं, ते बुके तयार करणं आणि त्याचा व्यवसाय करणं, ते विकणं, असा जो करणारा व्यक्ती असतो त्याला फ्लोरिस्ट म्हणतात. आपल्याकडे फुलमाळी असतं म्हणजे फुलांचा व्यवसाय करणारा, फुलांचं अरेंजमेंट करणारा, फुल व्यवस्थित लावणारा जो असतो त्याला आपल्याकडे जो शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लोरिस्ट. FLORIST, फ्लोरिस्ट. ओके, फ्लावर्सचं अरेंजमेंट करणारा आणि त्यांचं सेल करणारा, विकणारा, ट्रेड करणारा, फ्लोरिस्ट. अ पर्सन हु सफर्स फ्रॉम अन इमॅजिनरी इलनेस. ज्याला फक्त असं वाटतं मी आजारी आहे आणि पुन्हा थांबवतो, मी आजारी आहे, झालं काहीच नाही याला,
हो, हा फक्त असा विचार कर, मी आजारी, मला आता बरं वाटत नाही. इमॅजिन त्याला काही होत नाही, चेक करायला हॉस्पिटलला घेऊन गेलं तरी पण डॉक्टर म्हणतो की याला काही नाही झालं. डॉक्टर आजारी पडायचा की याला किती चेक करू, हा तर आजारी नाही. मग त्याला काय इमॅजिनरी इलनेस, खरं तर त्याला कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे नसतो. त्या व्यक्तीला सायकोलॉजी असं वाटत असतं की मी आजारी आहे. त्याला जो शब्द आहे तो पाहिजे हायपोकॉन्ड्रियाक, HYPOCHONDRIAC, हायपोकॉन्ड्रियाक. अ पर्सन हू इज ॲबनॉर्मली अँक्शियस अबाउट हिज हेल्थ. बघा, नॉर्मली असणं कसं, नॉर्मली कॉन्शियस असणं की माझी तब्येत ठीक असायला पाहिजे, मी आजारी नाही पडायला पाहिजे, असा विचार करणं इज ओके. अबनॉर्मली अँक्शियस म्हणजे चिंतातूर असणे किंवा चिंतेत असणे, जास्त चिंतेत असणे, राईट. अँक्शियस जास्त चिंतेत असणे, अबनॉर्मली चिंतेत असणे, प्रचंड चिंता करणे स्वतःच्या हेल्थ विषयी. त्यासाठी जो शब्द आहे तो आहे हायपोकॉन्ड्रियाक, HYPOCHONDRIAC, हायपोकॉन्ड्रियाक. अ पर्सन प्रिटेंडिंग टू बी समबडी ही इजंट. अशी एखादी व्यक्ती ती दाखवते जी ती स्वतः नाहीये, परंतु तशा प्रकारे बिहेव करते, राईट. आता मी शरद खेडकर, मी जसं आहे तसा जर तुमच्याशी बोलत असेल तर दॅट इज ओके. परंतु मी काहीतरी नाही आणि मग शिकवायला जर उभं राहिलं तर मग लगेच असं बोलायला चालू करणे की जसं इथं पुणे 30 मध्येच माझा जन्म झालाय, पुणे 30च्या इथंच मी लहानाचा मोठा झालो आणि बोलतोय. आपल्याकडे एक शब्द आहे तो म्हणजे अ पर्सन प्रिटेंडिंग टू बी समबडी ही इजंट. मग त्यासाठी आपल्याकडे इंग्लिशमध्ये शब्द आहे हिपोक्रीट. जे मी नाहीये ते दाखवणं म्हणजे हिपोक्रीट. ढोंग करणे, सोंग करणे, खोटं बिहेव करणे जे तुम्ही नाही आहेत, राईट. मग बऱ्याचदा काय होतं ना, आपण जेव्हा मोठ्या माणसांसमोर जातो त्यावेळेस आपण अशा प्रकारे बिहेव करतो की आपलं बेसिक ते नेचर नसतंच, तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं बिहेव जे करतो आपण त्याला म्हणतो आपण हिपोक्रेसी, ढोंग करणे, ढोंगी बनणे. HYPOCRITE, हिपोक्रेट. हायपोक्रीट असं नाही, प्रोनाउन्सिएशन त्याचं हिपोक्रीट असं आहे, HYPOCRITE, हिपोक्रेट. अ पर्सन who writes and edits dictionaries, शब्दकोश, डिक्शनऱ्यांना लिहिणारा किंवा डिक्शनरी एडिट करणार जो आहे दॅट इज नोन ॲज लेक्झिकोग्राफर. असाच एक शब्द आला कार्टोग्राफर, CARTOGRAPHER, कार्टोग्राफर. नकाशे तयार करणारा, नकाशे ड्रॉ करणारा कार्टोग्राफर. लेक्झिकोग्राफर डिक्शनरी तयार करणारा, डिक्शनरी एडिट करणारा लेक्झिकोग्राफर. LEXICOGRAPHER. A place where money is coined or by authority of the government. ज्या ठिकाणी पैसे तयार केले जातात, नोटांची छपाई केली जाते, नोटांचा छापखाना जो असतो ना त्याला काय म्हणतो आपण, टाकसाळ, बरोबर का. ज्या ठिकाणी कॉइन्स तयार केले जातात, पैसे छापले जातात त्याला टाकसाळ म्हणतात. इंग्लिशमध्ये शब्द आहे मिंट, मिंटिंग प्रेस म्हणतात, राईट. मिंटिंग प्रेस कुठं आहे, PRESS. महाराष्ट्रामध्ये नाशिकला आहे ना मिंटिंग प्रेस, म्हणजे ज्या ठिकाणी नोटा तयार केल्या जातात, नोटांची छपाई होते, कॉइन तयार केले जातात, दॅट इज नोन ॲज मिंट. ते ठिकाण जे आहे त्याला मिंट असं म्हणतात, मिंटिंग प्रेस. ओके, चला. नेक्स्ट वर्ड इज सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर अ पिरियड इन द पास्ट. काय होतं, बऱ्याचदा आपण कधीतरी आपल्या भूतकाळात रमतो आणि आपल्या भूतकाळातील आठवणी, मग त्या कॉलेजच्या असतील, शाळेतील असतील, कोणत्याही आठवणी, तुमच्या कोणत्याही आठवणी असतील, त्या आठवणींमध्ये तुम्ही रमता, तुम्हाला त्या आठवणी चांगल्या वाटायला लागतात. तुम्ही प्रेझेंटमध्ये थोडंसं शांत साईडला ठेवता सगळं प्रेझेंट आणि मस्त त्या
पास्टमधील आठवणींमध्ये रमून जाता की शाळा कशी होती, शाळेमध्ये कोण कोण होतं, कोण कुठे दिसायचं, कोण कुठे भेटायचं, राईट. आणि ते चांगलं वाटायला लागलं, त्याच्यामध्ये रमून जाणं, दॅट इज नोन ॲज नॉस्टॅल्जिया. पास्टमध्ये आणि ते फार आपण सेंटिमेंटल होऊन जातो, फार भावनिक होऊन जातो. ते जे आवडायला लागतं किंवा त्याच्यामध्ये रमून जाणं जे असतं ना, रममाण होणं पास्टमधील आठवणींमध्ये, दॅट इज नोन ॲज नॉस्टॅल्जिया. आपण म्हणतो ना की पास्टमधील आठवणींमध्ये मी रमून गेलो म्हणजे मी नॉस्टॅल्जिक झालो. नॉस्टॅल्जिक होणं, नॉस्टॅल्जिया, पास्टमध्ये रमणे. ओके. नेक्स्ट, दॅट थ्रू विच लाईट कॅन नॉट पास. असा एक पडदा आहे, इकडे जर आपण एखादा बल्ब लावला तर याच्यामधून लाईट रेज निघतात, परंतु याच्या पलीकडे जात नाहीत. इथपर्यंत जातात, वापस येतात, जातात, वापस येतात, जात आहेत, वापस येत आहेत, म्हणजे पलीकडे जाऊ शकत नाहीत. तो जो पडदा असतो ना त्याच्या पलीकडे दिसत नाहीये, काय दिसत नाहीये म्हणजे काय, अपारदर्शक आहे. लाईट त्याच्यामधून पास होऊ शकत नाही म्हणजे अपारदर्शक आहे, राईट. त्यासाठी जो शब्द आहे तो आहे ओपेक. ओपेक म्हणजेच अपारदर्शक. ज्याच्यामधून लाईट पास होते तो याचा अँटोनिम झाला. तो अँटोनिम आहे ट्रान्सपरंट. TRANSPERENT, ट्रान्सपरंट. ओके. आणि यालाच म्हणतात मराठीमध्ये पारदर्शक. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट, म्हणजे एखाद्या गोष्टीतून लाईट आरपार जाणे किंवा दिसणे. आणि ओपेक म्हणजे अपारदर्शक, आरपार एखादी लाईट किंवा रे जाऊ शकत नाही, पलीकडचं दिसू शकत नाही. ओके. ओपेक आणि ट्रान्सपरंट. वन हू सीज पाहिजे. वन हू सीज ब्राईट साईड ऑफ थिंग्स. एखाद्या गोष्टीची ऑप्टिमिस्टिक म्हणजे ब्राईट साईड, चांगली साईड पाहणार जो असतो, दॅट इज नोन ॲज ऑप्टिमिस्टिक. त्यालाच आपण आशावादी म्हणतो, आशावादी. आणि याचा अँटोनिम असतं निराशावादी. निराशावादी यालाच आपण काय म्हणतो, पेसिमिस्टिक. PESSIMISTIC, पेसिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, चांगली साईड पाहणारा. पेसिमिस्टिक निराशावादी, जो फक्त निगेटिव्ह साईड पाहतो, त्याला म्हणतात पेसिमिस्टिक. चांगली साईड, वाईट साईड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहणं म्हणजे आशावादी, निगेटिव्हली पाहणं म्हणजे निराशावादी. वन हू लव्स ऑल मॅनकाइंड, मानव जातीवर प्रेम करणारा. समवन हू फ्रीली गिव्स मनी अँड हेल्प टू पीपल हू नीड इट. इतर लोकांना मदत करणारा, पैशांच्या स्वरूपात किंवा कोणत्याही स्वरूपात इतर लोकांना दान करणारा, मदत करणारा जो असतो त्याला फिलॅन्थ्रपिस्ट म्हणतात. आपल्या आजूबाजूला काही उद्योगपती असे दिसतील जे इतरांना मदत करतात किंवा चांगल्या प्रकारे दान देत आहेत, त्याला फिलॅन्थ्रपिस्ट. फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे PHIL फिल म्हणजे लव, प्रेम करणारा. अँथ्रपिस्ट म्हणजे मानव जातीवर प्रेम करणारा, फिलॅन्थ्रपिस्ट. फिलेटलिस्ट, समवन हू कलेक्ट्स अँड स्टडीज स्टॅम्प्स. पोस्टल स्टॅम्प्स किंवा पोस्टेज स्टॅम्प्स कलेक्ट करणारा जो असतो तो असतो फिलेटलिस्ट. आणि तशा प्रकारे कलेक्ट करण्याचा जो छंद असतो त्याला म्हणतात फिलेटली. PHILATELY, फिलेटली. फिलेटली आणि फिलेटलिस्ट अशा प्रकारचे दोन शब्द आहेत. अ पर्सन हू नोज अँड इज एबल टू यूज सेव्हरल लँग्वेजेस. ज्याला बऱ्याचशा लँग्वेजेस बोलता येतात आणि समजतात सुद्धा, त्याला पॉलिग्लॉट शब्द आहे. पॉलिग्लॉट. POLY, पॉली, GLOT, पॉलिग्लॉट. स्पेलिंग पण लक्षात ठेवा. जो जास्त लँग्वेजेस समजू शकतो, ज्याला बोललेला कळतात आणि बोलताही येतं, त्याला पॉलिग्लॉट असा शब्द आहे. नेक्स्ट इज बघा, टू गिव्ह अप वन्स ऑथॉरिटी ऑर थ्रोन. एखादं काय असणं, फार प्रतिष्ठेचं पद सोडणं, त्याचा त्याग करणं किंवा एखाद्या सिंहासनावरून खाली येणं किंवा सिंहासन सोडणं, त्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे त्याला अब्डिकेट असा शब्द आहे. ABDICATE, अब्डिकेट. अब्डिकेट म्हणजे काय करणं, प्रतिष्ठेचं पद सोडणं, त्या पदाचा त्याग करणं. सहसा हे असं करणं सोपं नसतं, काही लोक जे करत असतील ते फार उच्च विचाराचे असतील. ओके, तरीही तो आजचा आपला शेवटचा शब्द होता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लॅक बुक या बुकमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. टॉप 200 म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड 200 वर्ड्स पाहतोय. त्यातील 1 to 50 आपण पाहिलेत. 51 to 100 नेक्स्ट लेक्चरमध्ये. लवकरच भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.